पटी रवा छानसा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतला आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल टाकले आहे। तेल तापल्यावर शेंगदाणे आणि थोडेसे काजू तळून घ्यायचे आहेत। 1 चमचा मोहरी टाकायची आहे, 1 चमचा जिरं टाकायचं आहे, पाव चमचा हिंग टाकायचा आहे, 2 चमचे हरभऱ्याची डाळ टाकायची आहे, 2 चमचे उडदाची डाळ टाकायची आहे। दोन्ही डाळी छानशा ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। कढीपत्ता टाकायचे आहे, हिरवी मिरची टाकायची आहे, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर टाकायची आहे, बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आहे, किसून घेतलेले अद्रक टाकायचं आहे, गरजेनुसार पाणी टाकायचं आहे। झाकण लावून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यावर भाजून घेतलेला रवा पाण्यामध्ये टाकायचा आहे। गुठळ्या होऊ नये म्हणून रवा एकसारखा हलवून घ्यायचा आहे। झाकण लावून रवा 1 ते 2 मिनिटं छानसा शिजवून घ्यायचा आहे। खाण्यासाठी तयार आहे उपमा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज